पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाचं बॉन्डवरचं तुम्ही घेतलं, आमचे पैसे किती चालले? त्याच्यात कमाईच का? ते पण मोफत करा, आपण त्यांना सांगितलेलं आहे, बरोबर का? कुठे गेले ते? बरोबर ना? हा, मोफत करा म्हणून सांगितलं, त्यांनी हा म्हणले. कारण 100 रुपये 5 कोटी लोक नेले तर मेले ना मराठी पैसे बरोबर. आता मेन खुटी ते झालं का? आता ध्यानात आलं सगळं. आता खरी खुटी राहिली उलशी. आता खोट्या खाट्याशिवाय हे धुतत नाही, त्याला मी तर काय करू? ते सगळ्या शेवटी सांगू का कोण आहे का नाही? खोट्या खाट्या शेवटी सांगितलेलं बऱ्या. सगळ्या सोयऱ्याची उलशी खुटी आहे, ती शेवटी सांगत उलशी. आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं दिलंय, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं, की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार आहे, त्या पत्राची तयारी करावी. इथूनच ऐकत असले तर भांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्यात आधी 54 लाखातल्या, त्याच्यात काहीची आडनावं नाहीयेत त्याबाबतच्या, त्याला तालुकास्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे आहेत. तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील, त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं, अशी एक त्यांनी समिती गठीत केली. काढू रे.